अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. नंबर 1. सकाळचे तीर्थ. सकाळी उठल्यावर एक ग्लास स्वच्छ पाणी घ्या. त्या पाण्यावर डोळे मिटून 21 वेळा निशंक होई रे मना हा स्वामींचा तारक मंत्र जप करा. मग ते पाणी तीर्थ मानून भक्तिभावाने प्या. या साध्या उपायाने मन प्रसन्न होतं, नकारात्मक विचार दूर होतात आणि दिवसाची सुरुवात मंगलमय होते. हा उपाय रोज केला तर आयुष्यात शांती आणि आत्मविश्वास वाढतो. स्वामी समर्थांच्या कृपेने घरात चांगली ऊर्जा पसरते. भक्ताला जाणवतं की तो दिवस संपूर्ण सुरक्षित आणि यशस्वी आहे. नंबर 2. प्रवासासाठी मंत्रपाणी. प्रवासाला निघण्याआधी बाटलीभर पाणी घ्या. त्या पाण्यावर 51 वेळा तारक मंत्राचा जप करा. ही बाटली सोबत ठेवा आणि प्रवासात थोडं थोडं प्या. हा उपाय केल्यावर मार्गात अडथळे येत नाहीत, गाडी बिघडत नाही, अपघात टळतात आणि प्रवास सुरक्षित होतो. अनेक भक्तांनी अनुभव घेतला आहे की मंत्रजप केलेलं पाणी प्रवासासाठी ताविजासारखं काम करतं. श्रद्धा ठेवा, स्वामी समर्थ स्वतः रक्षण करतात. प्रवास कुठेही असो, हा उपाय भक्ताला धैर्य देतो आणि सुखरूप पोहोचवतो. नंबर 3. आजारासाठी औषधासारखं पाणी. जेव्हा कोणी आजारी असतं तेव्हा त्याला औषधाबरोबरच श्रद्धेचा आधारही आवश्यक असतो. अशा वेळी 1 ग्लास पाण्यावर 108 वेळा तारक मंत्राचा जप करा आणि ते पाणी आजारी व्यक्तीला द्या. हे पाणी औषधासारखं परिणाम करतं. जर तारक मंत्र नाही जमला तरी श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळा करा. शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, वेदना कमी होतात आणि आरोग्य सुधारायला मदत होते. हा उपाय सतत केल्यावर रुग्णाला बरे वाटू लागते. स्वामी समर्थांचं नाव हेच औषध आहे. भक्ताला जाणवतं की पाण्याबरोबर स्वामींचा अदृश्य आशीर्वाद शरीरात प्रवेश करतो. नंबर 4. मुलांची भीती दूर करणारा उपाय. लहान मुलं अनेकदा घाबरतात, रडतात किंवा रात्री झोपेत चकित होतात. अशा वेळी त्यांच्यासाठी पाण्यावर 21 वेळा तारक मंत्र म्हणा आणि ते पाणी त्यांना पाजून टाका. काही वेळा ते पाणी कपाळावरही लावा. हा उपाय मुलांच्या मनातील भीती नाहीशी करतो. रात्री त्यांना शांत झोप लागते. अभ्यासातही त्यांचं लक्ष लागायला मदत होते. हा उपाय आईबाबांनी श्रद्धेने केला तर मुलं धैर्यवान होतात. स्वामी समर्थ त्यांच्या भोवती अदृश्य रक्षणाचं कवच उभं करतात. नंबर 5. घरात शांतीसाठी शिंपडण्याचा उपाय. ज्या घरात सतत भांडण, तणाव, नकारात्मक ऊर्जा असते त्या घरात हा उपाय अत्यंत उपयोगी ठरतो. गुरुवारी किंवा रविवारी एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या. त्या पाण्यावर 51 वेळा तारक मंत्र म्हणा आणि ते पाणी घरभर शिंपडा. विशेषतः दरवाजे, स्वयंपाकघर आणि हॉलमध्ये शिंपडणं महत्त्वाचं आहे. हा उपाय केल्यावर घरात सकारात्मक स्पंदनं पसरतात, कलह कमी होतो, नातेसंबंध सुधारतात आणि वातावरण पवित्र होतं. भक्ताला जाणवतं की घरात स्वामी समर्थ स्वतः वावरत आहेत. नंबर 6. वाईट स्वप्न टाळण्यासाठी. रात्री झोपताना अनेकांना वाईट स्वप्न पडतात, त्यामुळे झोप पूर्ण होत नाही, मन अस्वस्थ राहतं. अशा वेळी 1 ग्लास पाण्यावर 11 वेळा तारक मंत्र म्हणा आणि ते पाणी झोपण्याआधी प्या. मग तो ग्लास पलंगाजवळ ठेवा. हा उपाय केल्यावर वाईट स्वप्न पडत नाही, झोप गाढ लागते आणि सकाळी ताजेतवाने वाटते. स्वामी समर्थ स्वतः रात्री रक्षण करतात असं भक्तांना जाणवतं. श्रद्धेने हा उपाय केल्यावर मनाला शांती मिळते आणि भीती नाहीशी होते. नंबर 7. दोष निवारणासाठी. लहान मुलं अनेकदा अचानक आजारी पडतात, सतत रडतात. हे बहुधा नजरेमुळे होतं. अशा वेळी एका वाटीत पाणी घ्या आणि त्यावर 7 वेळा तारक मंत्र म्हणा. मग त्या पाण्याने मुलाच्या चेहऱ्यावरून, डोक्यावरून 3 वेळा फिरवा आणि ते पाणी बाहेर टाका. हवे असल्यास त्याच पाण्याने तोंड धुवूनही घ्या. हा उपाय मुलावरील नजरदोष दूर करतो, मुलं आनंदी होतात आणि त्रास थांबतो. हा उपाय केल्यावर घरातही शांती वाढते. नंबर 8. नोकरी व इंटरव्ह्यूसाठी उपाय. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांनी किंवा महत्त्वाच्या मुलाखतीला जाणाऱ्यांनी हा उपाय करावा. मुलाखतीला निघण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यावर 31 वेळा तारक मंत्र म्हणा आणि ते पाणी भक्तिभावाने प्या. हा उपाय केल्यावर मनातील भीती निघून जाते, आत्मविश्वास वाढतो
आणि बोलण्यात सहजता येते. स्वामी समर्थ स्वतः मार्ग दाखवतात. अनेक भक्तांनी अनुभव घेतला आहे की या उपायाने त्यांना चांगली नोकरी मिळाली. श्रद्धा ठेवा, मंत्रजप केलेलं पाणी यशाचं दार उघडतं. नंबर 9. पैशाची आवक वाढवण्यासाठी. घरात पैशांची कमतरता असेल तर हा उपाय करा. गुरुवारी संध्याकाळी पाण्याच्या भांड्यावर 108 वेळा तारक मंत्र म्हणा. मग ते पाणी घरातील तिजोरीत, देवघरात पैशांच्या जागी शिंपडा. या उपायाने पैशांची गती वाढते, घरात समृद्धी येते आणि अडथळे दूर होतात. स्वामी समर्थांची कृपा लाभल्यावर कर्ज कमी होतात आणि नव्या संधी मिळतात. हा उपाय केल्यावर भक्ताला जाणवतं की आर्थिक स्थिती सुधारत आहे. श्रद्धेने हा प्रयोग नियमित करा. नंबर 10. शत्रूपासून रक्षणासाठी. कधीकधी शत्रू त्रास देतात. त्यांच्या वाईट विचारांमुळे जीवन अस्वस्थ होतं. अशा वेळी 1 ग्लास पाण्यावर 21 वेळा तारक मंत्र म्हणा आणि ते पाणी प्या. हा उपाय केल्यावर मन धैर्यशील होतं. शत्रूंचे कट अपयशी ठरतात. स्वामी समर्थांचं अदृश्य कवच भक्ताला रक्षण करतं. हा उपाय सतत केला तर हळूहळू शत्रू दूर होतात. भक्ताच्या जीवनात शांती आणि स्थैर्य येतं. स्वामींचं नाव जपणाऱ्याला कोणीही त्रास देऊ शकत नाही. नंबर 11. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी. मुलांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी पाण्याचा मंत्र प्रयोग अत्यंत उपयोगी ठरतो. अभ्यासाला बसण्याआधी 1 ग्लास पाण्यावर 11 वेळा तारक मंत्र म्हणा आणि ते पाणी मुलांना द्या. हा उपाय केल्यावर त्यांचं मन एकाग्र होतं, विसरभोळेपणा कमी होतो आणि आठवण शक्ती वाढते. परीक्षेत आत्मविश्वास वाढतो. अनेक पालकांनी अनुभव घेतला आहे की या उपायाने मुलांचे निकाल सुधारले. श्रद्धेने केला तर हा साधा उपाय मुलांचं भविष्य घडवतो. स्वामी समर्थ त्यांना योग्य मार्ग दाखवतात. नंबर 12. कोर्ट कचेरी प्रकरणात. कधी कोर्ट कचेरीचं प्रकरण येतं तेव्हा मन ढासळतं, भीती, चिंता आणि ताण वाढतो. अशा वेळी सुनावणीच्या आधी 1 ग्लास पाण्यावर 21 वेळा तारक मंत्र म्हणा आणि ते पाणी प्या. हा उपाय मनातील भीती नष्ट करतो. श्रद्धेने पाणी पिल्यावर आत्मविश्वास वाढतो आणि योग्य शब्द बोलता येतात. स्वामी समर्थ कृपेने निर्भय भक्ताच्या बाजूने वळवतात. हा उपाय सतत केल्यावर प्रकरण लवकरच संपतात. स्वामींचं नाव म्हणजेच न्यायाचा अदृश्य तराजू आहे. नंबर 13. वाईट सवयी सोडण्यासाठी. दारू, तंबाखू किंवा इतर वाईट सवयी सोडायच्या असल्यास पाण्यावर 108 वेळा तारक मंत्र म्हणा. मग ते पाणी रोज सकाळी उपाशी पोटी प्या. हा उपाय हळूहळू मनातील वाईट सवयींचा मोह कमी करतो. स्वामी समर्थांची कृपा मिळाल्यावर मनाला बळ मिळतं आणि वाईट सवयी कायमच्या दूर होतात. अनेकांनी अनुभव घेतला आहे की या उपायाने व्यसनमुक्ती शक्य होते. श्रद्धा आणि सातत्य हे आवश्यक आहे. मंत्रजप केलेलं पाणी म्हणजेच आत्मशक्ती वाढवणारं औषध आहे. नंबर 14. मानसिक ताण कमी करण्यासाठी. कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि जीवनातील अडचणी यामुळे मन त्रस्त होतं. अशा वेळी 1 ग्लास पाण्यावर 51 वेळा तारक मंत्र म्हणा आणि ते पाणी सावकाश प्या. पाणी पिताना श्वास शांत करा आणि मनात स्वामी समर्थांचा ध्यास धरा. हा उपाय केल्यावर ताण कमी होतो. राग आणि चिडचिड नाहीशी होते. मन हलकं वाटतं. हा उपाय नियमित केला तर मानसिक आरोग्य सुधारतं. स्वामी समर्थांच्या कृपेने जीवन आनंदी होतं. नंबर 15. संकटमोचनासाठी 41 दिवसांचा उपाय. जीवनात मोठं संकट आलं असेल तर हा दीर्घकालीन उपाय करा. रोज सकाळी 1 ग्लास पाण्यावर 108 वेळा निशंक होई रे म्हणा, श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा आणि ते पाणी प्या. हा उपाय सतत 41 दिवस करा. हळूहळू संकट दूर व्हायला लागतील. मन धैर्यवान बनेल आणि जीवनात नवा मार्ग दिसेल. स्वामी समर्थ स्वतः रक्षण करतात आणि भक्ताला योग्य दिशा दाखवतात. हा उपाय म्हणजे खरा संकटमोचन प्रयोग आहे. श्रद्धा ठेवा, चमत्कार नक्कीच होतो. समारोप. तारक मंत्र आणि पाणी हे 2 सोपे पण दिव्य साधनं एकत्र आलं की भक्ताचं आयुष्य बदलतं. हे 15 उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केल्यास भीती, आजार, ताण, संकट आणि नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. म्हणजे जीवन आणि स्वामी समर्थांचं नाव म्हणजे शक्ती. या दोघांच्या संयोगाने भक्ताला अद्भुत चमत्कार अनुभवता येतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या